नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम करमाळकर. आज मी आपणाला ज्येष्ठ वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांच्याविषयी काही गोष्टी सांगणार आहे. प्रदीप भिडे यांनी 40 वर्षाहून अधिक काळ निवेदन क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या असं सांगणारा तो भारदस्त आवाज आणि प्रसन्न मुद्रा. खरं तर बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये काही वर्ष नोकरी करून त्या काळात ती नोकरी सोडण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाट्यसंस्थेतून काही काळ नाटकांशी ते जोडले गेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट, लघुपट यांचा आवाज असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांची आई आणि वडील, आईचं नाव शुभलक्ष्मी आणि वडिलांचं नाव जगन्नाथ, हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करीत होते. नोकरीच्या निमित्तानं आईवडिलांची बदली वेगवेगळ्या शाळांमध्ये होत होती. त्यामुळे प्रदीप यांचं शिक्षण महाराष्ट्रातील 5 ते 6 खेडेगावामध्ये झालं. 11वी झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी रानडेमधून पत्रकारितेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. भाषेचे संस्कार लहानपणापासून घरातूनच होत होते. आई आणि वडील दोघेही संस्कृत, मराठी, हिंदी भाषेचे शिक्षक असल्याने अभ्यास आणि क्रमिक पाठ्यपुस्तकाबरोबर अन्य भाषेतर पुस्तकांचं वाचन होत होतं. यामध्ये भगवद्गीतेचा 15वा अध्याय दररोज मोठ्या आवाजात म्हटला पाहिजे असा घरातला दंडक होता. विष्णू सहस्त्रनाम हे म्हटलं जायचं. त्यामुळं शुद्ध आणि स्पष्ट शब्दोच्चार व्हायला, आवाज घडायला त्याची मोलाची मदत झाली. ई-मर्क आणि हिंदुस्तान लिव्हर या बहुराष्ट्रीय कंपन्यात प्रदीप भिडे यांनी जनसंपर्क अधिकारी म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली होती. मुंबई दूरदर्शन केंद्र 1972मध्ये सुरू झालं आणि 1974च्या डिसेंबर महिन्यात ते वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले. प्रदीप भिडे यांना नाटकाची पार्श्वभूमी होती. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकातून कामं केली. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमन, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार होते. नाटकातून काम केलेले असल्याने स्टेज फिअर म्हणून जे काही असतं त्याची भीती, दडपण हे त्यांना कधीच वाटलं नाही. त्या कामातील साचेबद्धपणा, कंटाळा आल्याने स्वतःच्या आवाजावर आर्थिक प्राप्ती करता येईल याचा आत्मविश्वास असल्याने त्यांनी त्या काळात नोकरी सोडण्याचं धाडस केलं. पत्नी सुजाता यांनीही भिडे यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मग काय, मुंबईत खार येथे भिडे यांचे सासरे सुभाष कोठारे यांची स्वतःची एक इमारत होती. तिथे त्यांनी प्रदीप भिडे कम्युनिकेशन या नावानं ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला. स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. जाहिराती, माहितीपट, लघुपट याला आपला आवाज दिला आणि तो आवाज विशिष्ट पद्धतीने ठसविला. प्रदीप भिडे यांनी आत्तापर्यंत 5,000हून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपट यांना आवाज दिला. सुमारे 1,500 ते 2,000 कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, निवेदनही केलं. तुम्हाला माहीत असेल, पुणे फेस्टिवलच्या पहिल्या वर्षापासून सलग 7-8 वर्ष त्यांनी सूत्रसंचालन केलं आणि पुणे फेस्टिवलचा उत्कृष्ट निवेदक हा पुरस्कारही त्यांना मिळाला. शिवसेना भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, त्या शपथविधीचं सूत्रसंचालन सुद्धा त्यांनी केलं. राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील यांच्या अनेक जाहीर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी केलेलं होतं. अशा या यशस्वी सूत्रसंचालक व वृत्तनिवेदकाचं निधन 7 जून 2022 रोजी झालं. पण त्यांच्या आठवणी त्यांच्या कार्यातून सतत स्मरण होत राहतील. धन्यवाद.